टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत गुंदौली में अखंड हरिनाम सोहला में पहुंचे सांसद श्री सुरेश महात्रे उर्फ बाला मामा और उन्होंने भी कीर्तन भजन खुद करने लगे मंच पे और उनका स्वागत भी मंडल द्वारा किया गया। वहीं पे उनकी मिसेज श्रीमती शारदा सुरेश महात्रे मैडम भी वहां पे उपस्थित थी और हजारों की तादाद में लोग वहां उपस्थित थे और सबने अखंड हरिनाम सप्ताह में काला का कीर्तन का प्रसाद ग्रहण किया। तो चलिए हम दिखाते हैं वहां का कुछ दृश्य। बासरीवर शिवरंजनी राग वाजव ना, बासरीवर रडायलाच पाहिजे हो माणूस त्या बासरीचे। एक लक्षात घ्या, स्वतःच्या हृदयाला छिद्र पडले आणि मग जगाला तिने स्वप्न स्वर प्रदान केले आणि देव हसला। बासरी जरी कळाली, वेणू जरी कळाला तर जीवन कृतार्थ होईल। पहिला भाव आहे, मी वृंदावनात शिकलो कविता जेव्हा भागवताला होतो तेव्हा गुरुजीकडून शिकलेला भाव आहे। भागवत पहिलं कारण माझ्यातून स्वर निघतात, पण ते स्वर निघण्याकरता माझ्या हृदयाला आधी होल पाडले गेले आणि म्हणून मी दुःख पचवलं आधी आणि म्हणून मी देवाच्या जवळ पोहोचले। दुःख पचवल्याशिवाय देवाच्या जवळ जाता येत नाही। भाव दुसरा, बासरी आतून लिहिली एक मोकळी आहे। हा जोरात बोला। दोन पत्रकारांनी त्यांना फुटला आणि चूल विजली। आता विजलेल्या चुलीवर आम्ही जेवण कसं बनवायचं सांग यशोदा। याला आता याही वेळेमध्ये वेणू वाजवायला सांगू नको। ऐका, मग काय करायचं? मग नाथांच्या लक्षात आलं। काय लक्षात आलं? त्या गवळणीनं विचारलं, तुम्ही जे काम करता तुमचं करा ना, तुम्ही का सांगता माझ्या मुलाला? यशोदा म्हणते की तू वाजवायला नको सांगू, वाजवायला नको सांगू, वाजवायला नको सांगू। त्यावेळेला एक गवळण पुढे आली आणि सांगायला लागली, सांगू का? आम्हाला त्या बासरीच्या त्या वेणूच्या नादाने भूल पडली, आम्ही भूललो अभंगाचं पहिलं चरण। आपल्या त्या वाल्या परिवाराने सुद्धा पुढे यायचे। जर ते मोकळे असतील तर त्यांनी पुढे येऊन आपला हे सन्मान घ्यायचे। वाल्या या सप्ताहामध्ये यांनी सुद्धा पुढे यायचे। दरवर्षी कमीत कमी 70 ते 75 हजार रुपये त्यांचा या नामसप्ताह। बळवंत विष्णू विश्वनाथ गुरुनाथ पाटील आणि संदीप सहदेव पाटील त्यांचे वडील असतील इथे, त्यांचा सत्कार करा। सर्वांनी या आणि सर्वांनी सत्कार स्वीकारा। भोजन आप घ्यायचे। नाश्ता असतो। ज्यांनी या वगैरे याला मदत केली आणि आता सुद्धा त्यांचं काकडा मारुती म्हात्रे, रविकांत म्हात्रे, रमाकांत म्हात्रे। 5 मिनिटं फक्त, 5 मिनिटं। ओके, जय। कार्यक्रम होतो, त्याच्यानंतर मग हरिपाठ होतो आणि कीर्तन होतो। अशा प्रकारे नंतर मग भोजन होतो आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आमचे कबीर महाराज आमच्या गावचे भूषण आहेत आणि ते सर्व योग्य पद्धतीने त्याचं नियोजन आयोजन करीत असतात। म्हणून आमचे
गावचे सुपुत्र मनोहर विष्णू पाटील यांच्यातर्फे त्यांना एक भेटवस्तू देण्यात येत आहे आणि तसेच गुरुनाथ अभिमन्यू पाटील यांच्यातर्फे सुद्धा त्यांना भेटवस्तू देणार आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करत आहे. श्री कृष्णा गोपीनाथ म्हात्रे त्यांनी त्याच्यानंतर पुंडलिक बुवा जुनांदुर्की, तुकाराम पांढरे दाभाड, तुकाराम पांढरे. ओके. त्यांची सौभाग्यवती आली असेल तर खाली करा. धर्मवीर महिला मंडळच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतोय. ओके. हनुमंत बुवा खारबाव, तुम्ही थांबा. बाळाराम बुवा डोंगे मंडळाच्या वतीने आम्ही सर्वांना आता पैसे आरके बिल्डरचे मालक योगेश पैकेट लेते 10 पैकेट लेते उस तरह से तो नहीं आ रहा है ना, दो डबल नहीं जाता है. इनको हटा लो. हाँ अभी यांच्यातर्फे त्यांना गुरुनाथ अभिमन्यू पाटील यांच्यातर्फे त्यांना 6 भेटवस्तू देत आहे, त्याचे त्यांनी स्वीकार केले आहे. I
गगनामध्ये भेटलेला नाद पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले निश्चळ म्हणजे पहिलीला सुद्धा कळायला लागले गावासाठी काय कुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पेक्षा वेगळं काय पाहिजे वेगळं काय पाहिजे सांगा माणुसकी काय आहे करोडपती पडले घरी गेल्या विचारतात महाराज कॉफी घे शिव काय विचारतात महाराज कॉफी तुझ्याकडे आलो अवघड आहे पण प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये व्यस्तातला व्यस्त व्यक्ती पण 1-2 मिनटं का होईना प्रत्येकाच्या सुखदुःखात जातो आणि मॅनेजमेंट हे सुखदुःखात कसं जावं स्वतःचा वेळ व्यस्त असून सुद्धा हे मामांकडून शिकायचं प्रत्येकाला वेळ देतात बरं का ते नाही तर लोक बोलतील पावती पाडायची का काय तुला एवढी स्तुती करतो असं नाही एक आत्तापर्यंत मी जेवढ्यांच्या तोंडातून ऐकलंय मी ते फक्त बोलतोय विठ्ठल पांडुरंगांनी त्यांना फार बळ देऊ ज्ञानोबा तुकोबांनी बळ देऊ आणि समाजातल्या सगळ्यांची गोरगरिबांची कामं अडलेल्या नडलेल्यांची कामं समाजातल्या मुलांच्या चांगल्या हे असंच समाजातल्या मुलांना जे खरंच टॅलेंटेड आहेत त्यांच्या नोकरी धंद्याची व्यवस्था जे खरंच चांगले होतकरू आहेत ते तुमच्या आश्रयाला घेऊन समाजातल्या मुलांचं कल्याण व्हावं मुलींचं कल्याण व्हावं असं काहीतरी छानपैकी आशीर्वाद आणि तुमचं सहकार्य समाजाला असावं एवढी तुमच्या चरणी विनंती साहेबांना दिल्लीला जायचं आहे म्हणून भागवत धर्मप्रचारक मंडळ गुंदवली यांच्या माध्यमातून आपण सर्वांतर्फे आलेले समस्त ग्रामस्थ निमंत्रित पाहुणे आणि वारकरी संप्रदाय या सगळ्यांच्या वतीने आपण एक छोटासा सन्मान करतोय तो
गावदेवी मंदिराच्या या प्रांगणामध्ये भगवान पांडुरंगाच्या कृपेने सद्गुरू संत काशीनाथ बाबा, सद्गुरू संत बाळ ब्रह्मचारी बालयोगी सदानंद महाराज यांच्या या आशीर्वादाने हा नामसप्त्याला आज 18 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 18 वर्ष पूर्ण होत असून आज आनंदाने नामसप्ते संपन्न होत असतात। आणि नामसप्ताह करण्याचं एकच कारण की गुंदवली गावामध्ये एक भागवत धर्माची पताका, भक्तिमय वातावरण, आनंदी वातावरण, प्रत्येकाच्या घरामध्ये या भक्तीचे संस्कार जावे, ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी जावी, नामचिंतन व्हावं अशी आमची एक इच्छा होती। आणि या संत महात्म्यांच्या पांडुरंगाच्या कृपेने आज त्या नामसप्ताहाला पूर्ण आनंदमय वातावरण आम्हाला प्राप्त झाला आणि त्यांच्या कृपेमुळे हा सप्ताह संपन्न होत आहे। खरं म्हणजे या सप्ताहामध्ये आज 18 वर्ष झाली आणि 18 वर्षामध्ये आमच्या या सर्व ग्रामस्थांनी तन मन धनाने, मग आर्थिक रूपाने असू दे, अन्नदानाच्या रूपाने असू दे, जे जे काय आपल्याला या सप्ताहामध्ये मदत असतोय ती मदत एक अंतःकरणातून ते आपल्याला करत असतात। खरं म्हणजे आम्हाला त्यांच्या घरी सुद्धा जावं लागत नाहीये, आम्हाला त्यांच्या घरी सुद्धा जावं लागत नाहीये। नामसप्ताह जवळ आल्यानंतर ते स्वतः आम्हाला फोनवर फोन करून सांगतात की महाराज आपल्या सप्त्याकरता जेवण पाहिजे का, आपल्या सप्त्याकरता सौजन्य पाहिजे का, जे जे काय तुम्हाला लागत असेल पाण्याच्या दृष्टीने, अन्नदानाच्या दृष्टीने, सौजन्याच्या रूपाने, आर्थिक दृष्टीने, ते आम्हाला स्वतः जावं लागत नाहीये आणि ते स्वतःही आपल्या स्वकुशीत ते आपल्या समोर आणून देत असतात। एक फार मोठी मदत। खरं म्हणजे पुढच्या वर्षाच्या सप्त्याचं तर अन्नदान आपल्याला आलंच, पण 3ऱ्या वर्षाच्या सप्त्याचं सुद्धा अन्नदानाचे सौजन्य आपल्याकडे बुकिंग झालेले आहेत। इतका आनंदमय वातावरण या नामसप्ताहामध्ये गावामध्ये झालेलं आहे। घराघरात हा वातावरण चालू आहे। खरं म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आम्ही गेल्या वर्षी 32 वाचक होते, यावर्षी कमीत कमी 56 ते 60 वाचक या ज्ञानेश्वरी पारायणाला बसले, हे आमचं फार मोठं भाग्य आहे।